नमस्कार मित्रांनो, मोहक मराठी कथा या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। यात तुम्हाला नवनवीन कथा ऐकायला मिळतील। जर तुम्हाला मी सांगितलेल्या कथा आवडत असतील तर माझ्या कथांना लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन कथांचा आनंद घ्या। मित्रांनो, आजपासून एका मोठ्या रोमांचक आणि रहस्यमयी कथेची सुरुवात करतोय। ही कथा तुम्हाला नक्की आवडेल अशी अपेक्षा। तर मित्रांनो, या कथेची सुरुवात होते एका मोठ्या राजवाड्यातून। एका वाड्याच्या एका खोलीत दिव्या बसली आहे। नवऱ्याच्या मृत्यूनंतर दिव्याला मागच्या 10 वर्षात कोणत्याही पुरुषाने स्पर्श केला नव्हता। वाड्यात राहणाऱ्या प्रत्येकाची नजर तिच्या तरुण शरीराला बघत राहायची। प्रत्येक हात तिच्या शरीराला चुरगळण्याच्या इच्छेने सळसळत होता आणि प्रत्येक ओठ तिच्या यौवनाचा प्याला प्यायची इच्छा ठेवून होता। तिथे राहणारा प्रत्येक पुरुष तिला आपल्या शरीराखाली घेऊन घुसळावे या स्वप्नात असायचा, पण प्रत्यक्षात तिला हात लावायची हिंमत कुणामध्येच नव्हती। कदाचित दिव्यालाही असं वाटत होतं की तिलाही कुणाची साथ असावी। शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तीही आसुसलेली होती। तिलाही वाटायचं की कोणी आपल्या शरीरासोबत खेळावे आणि का वाटू नये। मागच्या 10 वर्षापासून ती त्या सुखाच्या शोधात होती। लग्नाच्या फक्त काही महिन्यानंतरच तिचा नवरा तिला सोडून या जगातून दूर निघून गेला होता। ती बिचारी त्याला तर मनभर पाहूही शकली नव्हती। ही गोष्ट अशा एका स्त्रीची आहे जिच्या पायाखाली जगातल्या चांगल्या चांगल्या वस्तूंचा ढेर लागला आहे, पण अशी कोणतीच वस्तू आता तिला आवडत नाही। ही गोष्ट अशा एका विधवा स्त्रीची आहे जी दिवसभर वेगवेगळ्या पुरुषांनी घेरलेली असते, पण तिला शरीर सुख द्यायची हिंमत कोणाचीच नाही। ही गोष्ट अशा एका सुनेची आहे जी आपल्या आतील स्त्रीला मारून आपले आयुष्य काढत आहे। हा वाडा 10 वर्षापासून असाच सुना आहे। आकाशात पौर्णिमेचा चंद्र त्याचे चांदणं दूरवर पसरत आहे। सर्वत्र चांदण्याचा लखलखाट आहे, पण तरीही हा वाडा अजूनही अंधारात असल्यासारखा आहे। दुरून कोणी पाहिलं तर वाटेल या वाड्यात कोणी जिवंत लोक राहत नाही। वाड्याच्या अंगणात वाढलेले गवत, बाबळीची झुडपे, उघडा असलेला मोठा तुटका दरवाजा, एका झाडावर ओरडणारा घुबड, हे सर्व वाड्याच्या अपशकुनीपणाला दाद देत आहेत। पूर्ण वाड्यात जवळपास 25 खोल्या आहेत, त्यापैकी 23 खोल्या अशाच अंधारात पडून आहेत। फक्त 2 खोल्यामध्ये हलकासा अंधुक प्रकाश येतोय। त्यातील एक खोली भाऊसाहेब इनामदारांची आणि दुसरी खोली त्यांची सून दिव्याईची। वाड्यात पसरलेल्या शांततेचे कारण वाड्याची मालकीन आणि भाऊसाहेब इनामदार यांची बायको शांतादेवी हिचा 2 दिवसापहिले झालेल्या मरणामुळे। शांतादेवी खूप दिवसापासून आजारी होती। 2 दिवसापूर्वीच शांतादेवीच्या मृत्यूपूर्वीच्या किंकाळ्या वाड्याभर फिरत होत्या, पण या वाड्यात असे काही वातावरण कधीच नव्हते। या वाड्याने कधीतरी खूप चांगले दिवस सुद्धा पाहिले होते। या वाड्याला भाऊसाहेबांचे पंजोबा श्रीमंत सरदार खंडोजीराव इनामदार यांनी बनवले होते। पूर्ण पंचक्रोशीत असा वाडा कुठेच नव्हता आणि तेवढा सन्मानही कोणाचा नव्हता जेवढा खंडोजीरावांचा होता। त्यांच्यानंतरही बरीच वर्ष त्यांच्या आठवणीत लोक पोवाडे गात होते। जो कुणी या वाड्यात यायचा तो कधीच खाली हाताने जात नसे। वाड्यासमोरून जाणारा प्रत्येक व्यक्ती अदबीने आपली मान एक वेळा तरी या वाड्याच्या दरवाजासमोर वाकून जाई, जणू काही मंदिरासमोरच तो मान वाकवतोय। स्वातंत्र्यानंतर सगळी संस्थानं खालसा झाली होती, पण त्यांची महती आणि सन्मान तसाच होता। लोक अजूनही भाऊसाहेबांना इनामदार सरकार म्हणूनच बोलवत। भाऊसाहेबांना 4 अपत्य होते, 3 मुले आणि 1 मुलगी। सगळ्यात मोठा रणजित, ज्याचे लग्न दिव्यासोबत झाले होते, तोच वाड्याचा शेतीवाडीचा कारखान्यांचा सगळा कारभार पाहायचा। दुसरा मुलगा प्रताप, जो रणजितची मदत करायचा, पण जास्त वेळ अय्याशीमध्येच घालवायचा, त्याला बायांचा मोकार नाद होता। तिसरा सत्यजित, तो परदेशातच राहायचा। आणि सगळ्यात छोटी, सगळ्यांची लाडकी बहीण म्हणजे स्वराराजे। वाड्यात सगळीकडे अगदी हस्तगत वातावरण होतं। सगळं काही आनंदात असताना एक दिवस असा आला की भाऊसाहेब आणि या वाड्याचं सगळं सुख अचानकच उडून गेलं। त्यांचा सन्मान, त्यांचा आनंद, त्यांची संपत्ती आणि त्यांचा मोठा मुलगा रणजित सगळं निघून गेलं। एका सायंकाळी रणजित घरून जो गाडी घेऊन बाहेर गेला तो रात्रभर परत आला नाही। तसं तर यात काही नवं नव्हतं। तो बऱ्याचदा कामासाठी बाहेर जायचा आणि बाहेरच थांबायचा, त्यामुळे याकडे कोणी लक्ष दिलं नाही। पण चिंता तेव्हा वाढली जेव्हा वाड्यात एक बातमी आली की रणजितची गाडी वाड्यापासून थोड्या दूरच रोडच्या बाजूला लावारीस पडलेली आहे आणि रणजित गाडीजवळ नाही।
गाडीत काही रक्ताचे दाग दिसत होते. थोडा शोध घेतल्यावर काही अंतरावरच रणजितची बॉडी सापडली. त्याला 2 गोळ्या मारल्या होत्या. ही बातमी ऐकून वाड्यात स्मशान शांतता पसरली होती. इनामदाराचा परिवार तर पागलच झाला होता. कुणाला कळत नव्हते की कोणी काय केले. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पंचक्रोशीत कुणाची एवढी हिंमत होती जे इनामदार यांच्या घरावर हात टाकेल. आणि रणजित तर इनामदार असून सुद्धा सर्वांशी अतिशय प्रेमाने आणि सामान्य व्यक्तीसारखा राहायचा. सर्वांसोबत हात जोडून बोलायचा. मग त्याच्यासोबत कोणी असं काय करेल? पण यानंतर जे झालं ते यापेक्षाही वाईट होतं. भाऊसाहेब इनामदार आपल्या मुलाच्या खुनाला शोधण्यासाठी अक्षरशः वेडे झाले होते. त्यांनी रक्ताचे पाटच वाहिले. थोडासाही संशय कुणावर गेला तर दुसऱ्या दिवशी त्याचं प्रेत नदीत सापडायचं. सगळ्यांना माहित होतं हे कोण करतंय, पण कुणाची हिंमत नव्हती. जवळपास 10 वर्षापर्यंत असे चालत राहिले. भाऊसाहेब आणि प्रतापने किती मुर्दे पाडले याची काहीच गिनती नव्हती. पण रणजितचा खून कुणी केला हे कळले नाही. खुनी तर सापडला नाही, पण त्यांच्या इब्रतीवर एक कलंक लागला. जे लोक भाऊसाहेबांना देवता समजत होते तेच आता त्यांच्या नावावर थुंकायला लागले. जो कारभार रणजितने वाढवला होता तो बुडत गेला. मुलगा गेल्याच्या शोकामध्ये भाऊसाहेब, ज्यांनी आजपर्यंत दारूला कधी स्पर्श केला नव्हता, ते रोज नशेत राहायला लागले. कर्ज वाढत जात होतं. जमिनी विकल्या जात होत्या. 200 वर्षाची प्रतिष्ठा 10 वर्षात जवळपास संपुष्टात आली होती. तर अशा वाड्यात दिव्या आपल्या खोलीत एकटीच झोपली होती. झोप तर तिच्या डोळ्यापासून दूर होती. ती फक्त आपल्या जुन्या दिवसाची आठवण काढत होती. ती 20 वर्षाची होती जेव्हा रणजितने बायको बनवून तिला पहिल्यांदा या वाड्यात आणली होती. गेल्या काही वर्षात हा वाडा तो वाडा नसून एक भकास वास्तू झाली होती. दिव्या पण एक जमीनदाराचीच मुलगी होती. ती जास्त शिकलेली नव्हती, कारण ती गावातच राहायची. जास्तीत जास्त वेळ ती देवाधर्मातच घालवायची. ती नेहमी पूजापाठ करत राहायची. मग ना कधी तिने नट्टापट्टा करण्याचा प्रयत्न केला, ना कधी तिने स्वतःवर काही लक्ष दिले. तिच्या जीवनात फक्त 2च गोष्टी महत्वाच्या होत्या: आपल्या परिवाराची काळजी घेणे आणि दुसरे पूजापाठ करणे. जेव्हा भाऊसाहेब इनामदार यांनी तिला पहिल्यांदा पाहिले ते तर पाहतच राहिले. एकदम कुणालाही भूल पडावी एवढी सुंदर ती होती. त्यांना तशी सून हवी होती आपला मुलगा रणजितसाठी, जी त्यांच्या मुलाप्रमाणे एकदम साधीसुधी असावी, पूजापाठ करणारी असावी आणि त्यांच्या परिवाराकडे लक्ष देणारी असावी. बस मग काय होते, गोष्ट समोर वाढली आणि 2च महिन्यात दिव्या इनामदाराची सून बनून या वाड्यात आली. घरच्या वातावरणामुळे दिव्याने यापूर्वी कोणत्याही परपुरुषाची मैत्री सोडा, साधे बोलणे सुद्धा ठेवले नव्हते. तिच्या आयुष्यातला पुरुषाशी पहिला जवळचा संपर्क तिच्या मधुचंद्राच्या दिवशी आला. ती कुमारिका म्हणजे वर्जिनच होती. आयुष्यात तिने आपले पाय पहिल्यांदाच मोकळे सोडले होते, तेही रणजित समोर. त्या दिवशी तिला आणखी एक सत्य माहीत झाले होते की साधा सुद्धा दिसणारा रणजित बिछाण्यात एकदम रानटी होता. त्याने रात्रभर तिला झोपू दिले नाही. दुखण्याने तिची अवस्था वाईट झाली होती, पण रणजित काही ऐकायला तयार नव्हता. तो खूप खुश होता की त्याला एवढी सुंदर पत्नी मिळाली आहे. आणि साधा सुधार वाटणारा रणजित असा कसा आहे हे पाहून दिव्या सुद्धा अचंबित झाली होती. याचा त्रास तिला पुढची 3 वर्षे झाला. रणजित दररोज रात्री तिच्याकडून शरीर सुखाची अपेक्षा करत होता आणि तिला मात्र त्यात काही तेवढी रुची नव्हती. नाम मात्र नवऱ्यासाठी म्हणून त्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून काय ती बिछाण्यावर स्वतःला त्याच्या स्वाधीन करून पडून राहायची आणि रणजित तिला भोगत राहायचा. असं दररोज व्हायचं. तिच्या अशा निरसपणामुळे दिवसेंदिवस रणजितही तिच्यापासून दूर चालला होता. दिव्याला या गोष्टीची पूर्ण माहिती होती की रणजित तिच्यापासून दूर जातोय, पण मनात असून सुद्धा ती काहीच करू शकत नव्हती. कारण रणजित वरवरून कितीही साधा भोळा वाटत असला तरी बिछाण्यात त्याच्यात एक शैतान संचारत होता आणि त्याच्या या आक्रमक रूपाचा सामना ती करू शकत नव्हती. तिच्या मते या सगळ्या गोष्टी फक्त मूल जन्माला घालण्यापुरतीच आहे असे तिला वाटत होतं. तिला हे माहितीच नव्हतं आयुष्यात जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर या सगळ्यांची गरज आहे. हळूहळू तर परिस्थिती अशी झाली की ते दोघेही एकमेकांसोबत बिछाण्यावर निर्वस्त्र तर असायचे, पण एकही शब्द बोलत नसत. आणि नंतर एक दिवस रणजितची हत्या झाली आणि दिव्याचं आयुष्यच बदलून गेलं की एवढ्या मोठ्या राजवाड्यामध्ये ती एकटीच राहिली आणि आता पहिल्यांदाच तिला रणजितची कमी खाऊ लागायला लागली होती. रणजितच्या जाण्यानंतर जे काही झालं ते सगळं तिने एखाद्या मूकदर्शकाप्रमाणे पाहिलं होतं. रक्ताने माखलेल्या तलवारी वाड्यातून फिरणे सामान्य गोष्ट झाली होती.
कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. पुढची 10 वर्ष फक्त एक भयान शांतता वाड्यात पसरली होती. या सगळ्यांचा सगळ्यात जास्त परिणाम तिच्या सासूवर झाला होता आणि तिने बिछाना पकडला होता. प्रत्येक प्रकारच्या औषधी, वैद्य, डॉक्टर्सला बोलवण्यात आले, पण तिचा काही इलाज होऊ शकला नाही. आणि 10 वर्ष झुरत राहिल्यावर तिने शेवटी श्वास सोडला. त्या दिवशी दिव्या आपल्या सासूजवळच होती. घरी कोणीच नव्हते. भाऊसाहेब नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत कुठेतरी निघून गेले होते. त्यांचा दुसरा मुलगा तर कित्येक दिवस घरीच येत नव्हता. त्यांची मुलगी स्वरा, तिचा सगळ्यात लहान भाऊ सत्यजित सोबत विदेशातच होती. सगळे नौकर कधीचेच वाडा सोडून पळून गेले होते. ती फक्त एकटीच होती जी आपल्या सासूला मरताना बघत होती आणि तिच्याजवळ बसली होती. शांतादेवीने तिचा हात पकडला आणि शेवटचा श्वास घेतला. पण त्यापूर्वी तिने जे काही सांगितले, जे काही बोलले, ते ऐकून दिव्या अचंबित झाली होती. मरायच्या काही वेळा पहिले शांतादेवीने तिच्या डोळ्यात पाहिले आणि तिला म्हणाली की मला एक वचन दे की तू या वाड्याची हरवलेली सगळी प्रतिष्ठा आणि खुशी परत आणशील. दिव्याला काहीच कळत नव्हते, काय बोलावे काय नाही. पण त्या मरणासन्न अवस्थेत असलेल्या स्त्रीकडे पाहून तिचं मन ठेवण्यासाठी तिने होकार दिला होता आणि वचन दिले की तुम्ही जे म्हणताय तसं नक्की होईल. आणि मग त्यांनी जे काही सांगितलं ते काही तिला कळले नाही. पण तिचे शेवटचे शब्द अजूनही तिच्या कानाभोवती गुंगत आहेत. तिचे शब्द होते, पोरी, स्त्रीचे शरीर हे कोणत्याही वादाचे आणि युद्धाचे कारण आहे. आपण महाभारत आणि रामायणात ते पाहिलेच आहे. पण हे शरीर योग्यपणे वापरून आपण सगळे भांडण तंटे सुद्धा ठीक करू शकतो. एवढी शक्ती स्त्रीमध्ये असते. आणि त्यानंतर तिचा जीव गेला. तिच्या सासूने बोललेली ही गोष्ट तिला आता कळायला लागली होती. म्हणजे तिने मरताना तिच्याकडून एक वचनही घेतलं होतं आणि ते कसे पूर्ण करायचे आणि या तुटलेल्या परिवाराला परत कसे जोडायचे आणि त्यांना कसे एकत्र आणायचे, त्याचा एक मार्गही तिने सांगितला होता. सासूच्या तोंडून असं काही निघालेलं जर तिने यापूर्वी ऐकलं असतं तर तिने तिला खूप शिवाशाप घातले असते. इतकी ती देवधार्मिक होती. पण या 10 वर्षात तिच्यासोबत जे काय झाले त्यामुळे तिचा देवावरचा विश्वास कधीच उडाला होता. मग ती आपल्या बिछाण्यावर उठली आणि चालत चालत खिडकीजवळ आली. खिडकी बाहेरचे दृश्य पाहून तिला तर रडूच फुटले. बाहेरचे अंगण अगदी ओसाड एखाद्या शमशानासारखे दिसत होते. एकेकाळी तिथे सायंकाळी लोकांची मैफिल बसायची. मोठे मोठे गायक आपली कला सादर करायचे. तिने आपले ओघळणारे अश्रू पुसत खिडकीचे पडदे बंद केले आणि दरवाजा यातून बंद केला. मग तिने रूममध्ये असलेल्या मोठ्या आरशावर नजर टाकत ती स्वतःकडेच पाहू लागली. आता ती 33 वर्षाची झाली होती. मागच्या 10 वर्षात तिने फक्त आणि फक्त दुःखच झेलले होते. पण या सगळ्यात फक्त एकच गोष्ट बदलली नव्हती, ती म्हणजे तिचे मादक सौंदर्य. ती आजही तेवढीच सुंदर होती जेवढी 13 वर्षापूर्वी इथे नवीन सून बनून आली होती. फक्त एवढाच बदल होता की पूर्वी ती सडपातळ होती आणि आता तिचं अंग जरा भरलेलं होतं. तेव्हा ती मुलगी होती आणि आता ती बाई झालेली होती. लाईटच्या प्रकाशात निळ्या साडीमध्ये ती अशी वाटत होती जणू निळाशाळ पाण्यात पडणारं चंद्राचं चांदणच. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला आजची कथा आवडली असेल. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मोहक मराठी कथा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच आपले अभिप्राय कमेंटमधून आम्हाला देत राहा. आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही थँक्स बटन दाबून आम्हाला सहकार्य करू शकता. धन्यवाद.